च्या माध्यमातून हे मैदान आपल्याला खेळासाठी उपलब्ध झालेलं आहे। तर संध्याकाळी आपण जो जल्लोष करणार आहोत आणि त्या जल्लोषामध्ये जी रोषणाई होणार आहे त्या रोषणाईसाठी माननीय मानसिंगराव कोंडिबा कोलते पाटील, माननीय सुमित शेठ बांदल यांच्याकडून फटाक्यांचं सौजन्य प्राप्त झालंय। या सर्व देणगीदात्यांना, बक्षीसदात्यांना, सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर अशा व्यक्तिमत्वांना आम्ही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे। बोबगाव रायडर्सचा 12वा खेळाडू, दिवे थंडरचा 12वा खेळाडू। ज्यावेळेस मॅच सुरू जाईल माझं लक्ष त्याच वेळेस स्कोर बुक वरती जातं। तिथं जर मला नावं दिसलेली नसेल तर मी थेट पेनल्टी लावून टाकणार आहे। सगळे अधिकार मला दिलेले आहेत। फलंदाज चला। दिवे थंडर संघाने टॉस जिंकलेला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं। टीम लिस्ट आहे का संघाची? निश्चित प्रथमेश पाटील, प्रिन्स मूव्हीज, जयवंत दादा कोलते पाटील, पीटीसी लाईव्ह, देवा स्पोर्ट्स हे नाव आपण ऐकत होतो, परंतु क्रिकेटच्या दृष्टीनं, पुरंदर क्रिकेटच्या दृष्टीनं वेबसाईट ही महत्त्वाची ठरणार आहे आणि म्हणून पुरंदर टेनिस क्रिकेट.in यापुढे ही वेबसाईटच्या द्वारे पुरंदर तालुक्यातील किंवा पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील स्पर्धांचं प्रक्षेपण जयवंतदादा कोलते पाटील यांच्या माध्यमातून करता येणार आहे। काल त्यांनी संध्याकाळी त्यांचा चॅनल लॉन्च केलेला आहे आणि आज देखील पुरंदर टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही सामन्याचा आस्वाद घ्याल। पलीकडे काही ज्येष्ठ मंडळी झाडाखाली बसून सामन्याचा आस्वाद घेत आहेत। माझी विनंती असेल सर्वांना की ती जागा मैदानाच्या आतमधली जागा आहे, त्यामुळे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बसू नका। तुम्ही इकडे कुठेतरी सावलीला येऊन बसा, इथे मंचावरती बसा, हरकत नाही, परंतु तिथे मैदानामध्ये बसू नका। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला खेळाडूंसाठी प्रथमोपचारासाठी व्यवस्था, त्याचबरोबर तातडीची वैद्यकीय सुविधा फिजिशियन विनोद झाडे सर यांच्या माध्यमातून प्राप्त होते। नॅशनल गोल्ड मेडल होल्डर, गोल्ड मेडलिस्ट विनोद झाडे सर आज चौथा दिवस ते या मैदानामध्ये आपली सेवा देत आहेत। त्यांचे आम्ही आयोजक पिसर्व ग्रामस्थ, नामदार विजय बापू शिवतारे युवा मंच आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। गेल्या 3 दिवसांचा खेळ आपण डोळ्यात साठवलेला आहे। प्रचंड चुरशीच्या लढती आपण या दिवसांमध्ये बघितल्या। अर्थात जिंकणारे संघ पराभूत झाले तर पराभूत संघ, जे पराभव समोर दिसत असलेले संघ सुद्धा विजयाची मोहर उमटवून गेले आणि आज उपांत्यपूर्व फेरीमध्ये ही पहिली लढत, पहिला चेंडू आकाशामध्ये मिड ऑनला, हो फेक थोडीशी खराब आहे, परंतु लाईन मध्ये बॅकअप पाहत 3 क्षेत्ररक्षक आहे। धावफलकावरती आपण पाहतो सलामीची जोडी अक्षय आणि अमोल हे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। आज देखील 6 मॅचेस आहेत, हे लक्षात ठेवा। 6 संघ जे उपांत्य फेरीमध्ये आलेले आहेत, उपांत्यपूर्व फेरीमध्ये आलेले आहेत, त्यामध्ये गटामध्ये जो पहिल्या क्रमांकावरचा संघ होता तो दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर लढणार आहे आणि जो गटामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संघ होता तो इतर गटातील पहिल्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध लढणार आहे। अशा प्रकारची रचना आहे। 6 टीम मध्ये 3 मॅचेस होतील। फुल टॉस चेंडू यावेळेस मिड विकेटला एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर 4 धावा। आगाज सुरू झालेला आहे, आता धमाके दिवसभर तुम्हाला बघायला मिळतील।
तर बघा वाईड चेंडू पहिल्या षटकामध्ये 6 धावा. आपण चर्चा करत होतो आजच्या लढतींची. आजच्या लढती अशा प्रकार आहेत 3 मॅचेस जे नॉकआउटचे होणार आहेत. त्यानंतर मात्र काही लाईफ लाईन असणार आहेत. विशेष म्हणजे आपण ड्रॉ करणार आहोत. जे 3 संघ आज पहिल्या 3 लढतीमध्ये विजय होणार आहे. चेंडू आकाशामध्ये पाहिजे. फाईन लेग खूपच अलीकडे आहे. पहिल्या स्लिप मधला खेळाडू तेथून पुढे 1 धाव मिळते. धावफलकावरती पुढे स्कोर 6 धावा. पुढच्या लढती अशा होणार आहे जे 3 संघ सेमीफायनल मध्ये येतील त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल. एक चिठ्ठी काढली जाईल आणि ती चिठ्ठी बाजूला ठेवली जाईल. त्या संघाला बाय वगैरे काही नाहीये हे लक्षात ठेवा. आणि जे 2 संघ राहतील मागे त्यांच्यामध्ये मॅच होईल. जो संघ जिंकेल तो थेट फायनल खेळेल. जो संघ हरेल त्या संघाला मात्र पुन्हा एक मॅच खेळायची संधी मिळणार आहे. आणि जो चिठ्ठी बाजूला राहिली होती त्या संघाविरुद्ध हरलेल्या संघाची मॅच होईल आणि त्या सामन्यामधला विजेता फायनल खेळणार आहे. आणि याच पद्धतीनं आपण आजच्या मॅचेस कव्हर करणार आहोत हे लक्षात ठेवा. आणि खूप छान प्रयोग या निमित्तानं केलेला आपण पाहिलेला आहे. IPL मध्ये आपण वेगळा प्रयोग बघितला. टॉपर खेळतात. आज संध्याकाळी ते खेळतील. लुझर खेळतात. ते हरलेला संघ हा 4थ्या क्रमांकावरती जातो आणि जिंकलेल्या संघाला पुढे टॉपर मधील हरलेल्या संघाविरुद्ध खेळावं लागतं. तर याच प्रयोगाशी साधर्म्य असलेला हा एक प्रयोग आहे. त्यामुळं संघांना माझी विनंती आहे याच पद्धतीने सामने होतील. या पद्धतीमध्ये कुठेही त्रुटी काढण्याचा कुणी प्रयत्न करू नका. त्याचा काही एक फायदा होणार नाही. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. नकुल राठोडला आपण बघितलं गोलंदाजी करत असताना. विशेष म्हणजे साखळीच्या लढतींमध्ये नकुल राठोडची फलंदाजी. एक अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅट मधून आपण बाहेर पडलेलं बघितलं. परंतु 3ही सामन्यांमध्ये सफाईदार खेळ करत दिवे थंडर संघानं 3ही सामने जिंकत शानदारपणे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलेला आपण पाहिलं. दुसरं षटक एव्हाना सुरू झालं. प्रदीपच्या हातामध्ये चेंडू. काय सुरेख 2 चेंडू टाकले प्रदीपनं. दोन्ही निर्धाव. टोपाट 3 सामने जिंकत एक संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये आहे. तर बोबगाव रायडर्सला एक पराभव या स्पर्धेमध्ये स्वीकारावा लागलेला असला तरी सुद्धा त्यांचा आत्मविश्वास खचितही कमी झालेला नाहीये. आणि त्यामुळे या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तोच पुढे जाणार आहे. हो चांगला फटका आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला इथे. आणि मिड विकेटला सुंदर चेंडू 4 धावांसाठी सीमारेषे. अमित झेंडे, निखिल झेंडे, दिवे थंडर संघाचे हे सगळे धुरंधर वीर मैदानामध्ये. उजव्या इशाराचा बाहेर चेंडू. वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे 13 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अक्षय आणि अमोल. अक्षय गायकवाड आणि अमोल फडतरे. अक्षय गायकवाडच्या बॅटमधून 2 चौकार बघायला मिळाले. एकाच ठिकाणी त्याने शॉर्ट आर्म पुलचे फटके आपण पाहिले आणि 2-4 धावा त्याने घेतल्यानंतर स्ट्राईक एंडला तोच लॉंग ऑफला.
क्षेत्ररक्षक समोर आहे, धावेत रूपांतर होणार नाही. फटका चांगला होता परंतु वाईडिश मिड ऑफ तिथे तयार, धाव मिळणार नाही. बोबगाव संघामध्ये अमोल फडतरेने सातत्यानं मागच्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळ केलेला आहे. राहुल कटके त्यांच्या बरोबर आहे. हा प्रथितयश व्यावसायिक खेळाडू आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये देखील राहुल कटकेने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. डाव्या हाताने उर्दू विकेट. ओहो, इथे पाहायचं एक क्लासिकल फटका होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चढवलाय सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा येतोय, 6 धावा, षटकार. अजय फडतरे, प्रीतम कटके, अक्षय गायकवाड, स्वप्नील फडतरे, सचिन पवार, तेजस जगदाळे, धीरज भापकर, राहुल वायकर, मंगेश कामठे आणि अमर बहिरट अशी खेळाडूंची यादी आहे. असे खेळाडू आज बोबगाव संघामधून तुम्हाला दिसतील. ओहो, सुंदर फटका, सुंदर. क्षेत्ररक्षकांच्या मर्यादेचा खूप अप्रतिमरित्या त्याने फायदा उठवला. डीप लॉंग ऑफला एक देखना चौकार देखील आपल्याला दाखव. त्याने मैदानामध्ये दाखवले. टेनिस बॉल वरती सुद्धा तुम्ही इतका दर्जेदार खेळ करत असाल. त्याची उंची छोटी आहे पण काम मात्र मोठं आहे. 2 षटकांमध्ये धावफलकावरती 23 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. गुंडाप्पा विश्वनाथ ज्यावेळेस फलंदाजीला यायचा, समालोचक अर्थात त्यावेळेस मराठी समालोचन रेडिओवरती तुम्ही ऐकलं असेल, छोट्या चनीचा फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख व्हायचा. सुनील गावस्करला आपण पाहिलं, सचिन तेंडुलकरला आपण पाहिलं, असे अनेक छोटे खेळाडू आहेत परंतु त्यांनी क्रिकेटमध्ये जी उंची गाठली ना, म्हणजे परमेश्वराने त्यांना एक देणगी कमी दिली, उंची कमी दिली पण गुणवत्तेची अफाट देणगी अशा लोकांना दिलेली असते. लॉंगॉनला चेंडू हवेमध्ये, लॉंगॉन थोडासा मागे आहे, एक टप्पा घेत तो चेंडू अडवेल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणेल तो अक्षय गायकवाडला. ही चांगली गोष्ट आहे कारण त्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि अलीकडे तुम्ही बघताय की क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज हे सेट होऊनच येतात. अगदी पहिला दुसरा बॉल सुद्धा त्यांचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होतो आणि तेच दिसते आपण अक्षय गायकवाडच्या बाबतीमध्ये. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न होता त्याचा मिड विकेटला. 1 धाव मिळेल तिथे. 25 धावा बोबगाव रायडरच्या नाणेफेक जिंकत दिवे थंडरच्या संघनायकाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं परंतु पहिल्या 3 षटकामध्ये आतापर्यंत त्यांच्या हाताला एकही यश लागलेलं नाहीये. चांगला प्रयत्न, कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबून कव्हर करेल चेंडूला. 2 धावा येवाना. गॅप मिळवणं हे सुद्धा महत्वाचं असतं. एजाज अहमद हा खेळाडू तुम्हाला पाकिस्तानचा माहित असेल, गॅप काढायला त्याच्यासारखा वाकबगार दुसरा कोणी नव्हता. आणि अशा अनेक खेळाडू आहेत. मोहम्मद अझरुद्दीन सुद्धा भारताचा तुम्ही बघितलं होतं, इतका सुरेख गॅप काढत होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू मारणं हे तेवढं सोपं नसतं आणि त्यासाठी सुद्धा तुमचा विलक्षण सराव त्यासाठी गरजेचा असतो. यावेळेस खूप चांगला प्रयत्न आहे. काल तुम्हाला मी स्क्वेअर कटचं एक उदाहरण सांगितलं, निश्चित त्याच्यावरती परत एकदा प्रकाश टाकतो. 28 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना सराव हा किती महत्वाचा असतो. एखाद्या फटक्याचा सराव करायचा असेल तर त्यासाठी किती योगदान द्यावं लागतं, कसा सराव करावा लागतो ते तुम्हाला समजेल. आखूड टप्प्याचा चेंडू, ओ हो हो हो, व्हॉट अ वंडरफुल, एकदम मॅजिकल ड्राईव्ह. हा टायमिंगचा टच होता, हा मिडास टच होता. चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी.
या 6 धावांबरोबर अक्षय गायकवाड आता दिवे थंडरच्या तोंडचं पाणी पळवतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल माफ करा, तिसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती आहेत 34 धावा. बॉल द्या, बॉल द्या. बॉल मैदानामध्ये अक्षय गायकवाडनं इथे कमालीची फलंदाजी केलेली आहे. विशेष म्हणजे त्याचे 2 पूल तुम्ही बघितले जे चौकार गेले. त्यानंतरचा दुसरा जो इनसाइड आउट त्याने खेळला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफला खेळलेला चौकार आणि जे 2 षटकार त्याने दाखवलेले आहेत ते दोनही षटकार अत्यंत प्रेक्षणीय होते. म्हणजे डोळ्यात कायमस्वरूपी साठवून ठेवावे असे फटके तुम्ही बघितले मैदानामध्ये अक्षय गायकवाडच्या बॅटमधून. ही मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. म्हणजे आम्ही रोहित शर्माला बघत होतो इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये. अर्थात रोहित शर्माचे तो शरीरापासून थोडासा लांब चेंडू खेळायचा, पण इंग्लंडमध्ये त्याने आपल्या तंत्रामध्ये काय कमालीची सुधारणा केली आणि जिथे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना रोहित शर्माने अतिशय जबरदस्त प्रभावित करणारी फलंदाजी केली. इथे मैदानावरती तेच सौंदर्याची उधळण करत असताना अक्षय गायकवाड तुम्हाला दिसेल. धावफलकावर 34 धावांची नोंद आहे. मगाशी आपण सहज गॅप काढायचा विषय काढला होता. स्क्वेअर कट खेळण्यासाठी गुंडाप्पा विश्वनाथ तुम्हाला माहित आहे, यश अगदी वाकबगार निष्णात. आणि पत्रकाराने एकदा त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही इतका सहज गॅप कसे काढता, तर त्यांनी सांगितलं होतं मी ज्यावेळेस लहानपणी आम्ही खेळायचो, घरी सराव करायचो, त्यावेळेस माझे वडील मला बागेत घेऊन जायचे, 2 विटा समोर ठेवायचे आणि त्या 2 विटांमधून चेंडू मारायला लावायचे. आणि पाहता पाहता मग तो फटका इतका देखील आपण पाहिलेत. अमोल स्ट्राइक एंड वरती आणि क्लीन बोल्ड. जागा सोडली अमोलनं, त्याला मैदानावरची सुद्धा जागा सोडावी लागेल. धक्का बसेल हा पहिला धक्का. अमोल मोठ्या फटकेबाजीसाठी निश्चित जात होता. त्यानेही प्रयत्न केले होते कारण स्लॉग ओव्हर्समध्ये अशा फटक्यांची नितांत गरज असते, परंतु तिथे तो स्वतःची विकेट वाचू शकलेला नाही. एक खोलवर टप्प्याचा चेंडूनं त्याचा घात केला आणि ही जोडी मात्र फोडली ती अजित कडून. सचिन पवार नवीन फलंदाज, पिसर्वेच गावचा, याच गावचा हा खेळाडू, याच मातीतला हा हिरा आहे. पाहूया कसा चमकतोय मैदानामध्ये. आणि हिऱ्याला चमकायला कोणाचं प्रमाण द्यायची गरज नाही. सूर्याला कोणाचं प्रमाण द्यायची गरज नसते. इथे सचिन पवार हा तसाच फलंदाज आहे. 3ऱ्या क्रमांकावरती तो मैदानावरती येतोय फलंदाजीसाठी. बोबगाव रायडर संघासाठी तो काय कमाल करेल पुढच्या 2 षटकामध्ये आपल्या समोर ते चित्र असेल. मात्र 4थं षटक सुरू असताना धावफलकावरती 48 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा मिळवण्यात यशस्वी ठरलेले आहेत. कंपेअर आपण तुलना केली पाहिजे पहिल्या 3 षटकांमध्ये, तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी अजित कडून तुम्हाला बघायला मिळेल, कारण त्यांनी यश सुद्धा मिळवलंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि इथे बघायचंय फलंदाज नाबाद आहे. आता नाबाद का आहे ते तुम्हा सगळ्यांना कळालेलं आहे. ज्या वेळेस गोलंदाज एष्ट्या उडवण्याचा प्रयत्न करत होता, बेल्स त्याच्याकडून खाली पडली होती आणि त्यामुळं एष्टी उचलून घेऊन त्याला ती खाली जमिनीवरती टाकणं गरजेचं होतं किंवा किमान जमिनीतून वर उपटून घेणं गरजेचं होतं. ती ते घेऊ शकला नाही आणि त्यामुळं पंचांनी त्याला नाबाद ठरवलेला आहे. सचिन पवारसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. किस्मत की देवी सचिन पवार के ऊपर मुस्कुरा रही है असं म्हणू शकतो आपण. लक्ष्मी माता क्रिकेट क्लबचा हा खेळाडू आहे आणि लक्ष्मी मातेचा वरदहस्त त्याला निश्चित असणार आहे. धावफलकावरती आहेत 59. षटक संपेल 49 माफ करा 49 धावा. षटक संपलंय. 4थ्या क्रमांकाचं शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत. पहिल्या पर्वामध्येच जबरदस्त सुपर डुपर हिट ठरते ही स्पर्धा
अतिशय काटेकोर नियोजन तुम्ही पाहिले या स्पर्धेचं. आणि नियोजन कार्यक्रमाची शोभा का असते, या स्पर्धेमध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी नाही, कुठे वाद नाही, कुठे वितंड नाही, कुठे गडबड नाही, गोंधळ नाही, काही नाही. हो, परत एकदा सचिन पवार इथे डेंजर एंड कडे, आणि आता मात्र तो वाचणार नाही. धावबादचा शिकार. खुदा आपको एक बार बचाएगा, दुसरी बार नाही. धाव फलकावरती आहेत 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन पवार कडून निश्चित चांगल्या अपेक्षा होत्या आणि तो त्या अपेक्षांवरती खरा उतरू शकला नाही. बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. मंगेश. अक्षय गायकवाड अजूनही क्रीजवरती सुरक्षित आहे आणि अक्षय गायकवाडनं आतापर्यंत 3 षटकार आणि मला वाटतं 3 चौकार खेळलेले असावेत. बत्तीस धावा नाबाद अक्षय गायकवाड. आखूड टप्प्याचा चेंडू पूल आणि सक्सेसफुल. एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर. 4 धावा. धावा त्याच्या पाठीमागे कशा वेड्यापिशा झालेल्या आहेत. अक्षय गायकवाडच्या आपण पाहतो इतर फलंदाज ज्यावेळेस स्ट्राईकला असतात त्यावेळेस धावांचा ओघ थांबतो, थोडासा मंदावतो, परंतु अक्षय गायकवाड आला की धावांचा वेग काही पटीने वाढतो, ओघ देखील वाढतो आणि तेच इथं बघतोय आपण. 36 वरती नाबाद खेळेल अक्षय गायकवाड. धाव फलकावरती 53 धावा. अर्धशतक ओलांडलं जातंय 5व्या षटकामध्ये बोबगाव रायडर संघाचं. दोन्ही मातब्बर. खरं तर जे 6 संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आले सर्व संघ मातब्बर आहे. सर्व संघांमध्ये कमालीची ताकद आहे. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि हुक करतोय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार. या षटकामध्ये देखील सुसाट सुरुवात. त्याची गाडी आता सुसाट सुटलेली आहे. भयानक वेग धारण करतोय अक्षय गायकवाड. धाव फलकावरती 59 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बोबगाव रायडर्स. बोबगाव रायडर्सचा तो रायडर आहे आणि तो गाडी ड्राईव्ह कशी करतोय तुम्ही बघा. इतकी सफाईदार पण निष्णात ड्रायव्हर जशी गाडी चालवतो ना, अगदी त्या प्रकारेच तो इथे ड्राईव्ह करतोय बोबगाव रायडर्सचा डाव. 59 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू. अमितच्या हातामध्ये चेंडू आणि अक्षय इज ऑन स्ट्राईक. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. जशी एखादी नदी उगम पावते आणि समुद्राला मिळत असताना ती उसळत फेसाळत जात असते. बघा तुम्ही आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बराचसा बाहेर होता, पोझिशन मध्ये आला आणि चेंडूला सरळ मिड विकेटच्या दिशेनं त्यानं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळून दिलं. नदीला दगड दोंड्यांचा अडथळा होत नाही, नदींना पर्वताचा डोंगराचा अडथळा होत नाही. नदी त्या सर्वांवरती उसळत फेसळत समुद्राला मिळत असते. हे चेंडू आपण बघतोय अक्षय गायकवाडचे तसेच चेंडू. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षकांचा अडथळाच नसतो आणि समोर जरी क्षेत्ररक्षक असला तरी सुद्धा तो अडथळा चेंडूला ठरत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातात. खाली राहिलेला चेंडू. खूप वेळानंतर असं झालं की त्याच्या बॅटवरती परफेक्ट बॉल आला नाही. यांना तर तुम्ही पाहिलं असेल व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉल पासून बॉल बॅटवरती मिडल झाला आणि प्रत्येक वेळेस त्याने चेंडूला सीमारेषा दाखवली. 4 षटकार आणि 4 चौकार. या व्यतिरिक्त त्याने फक्त 3री सिंगल घेतलेली आपण बघतोय. त्रेचाळीस धावसंख्येवरती बरोबर. अ 47 माफ करा. 5 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावसंख्येवरती नाबाद आहे अक्षय गायकवाड. अर्धशतकापासून तो फक्त 3 धावा दूर आहे. सनी होलेचे एक अर्धशतक हुकलेलं आपण पाहिलं 49 धावसंख्येवरती. त्यानंतर 3 अर्धशतक आतापर्यंत स्पर्धेमध्ये नोंदवली गेलेली आहेत आणि 4थं अर्धशतक होईल का हे आपल्याला इथे समजेल.
अक्षय गायकवाड अखेरचं षटक आहे, स्ट्राईक एंड वरती अक्षय गायकवाडच असेल. 6वं षटक, सलग 5 षटक गोलंदाजांची त्रेधा तिरपीट उडवणारा हा फलंदाज आहे. मॅरेथॉन इनिंग, खूप मोठी इनिंग, लॉंग इनिंग त्याने खेळली. जे पेशन्स पाहिजे होतं. हो हो, इथे वीरेंद्र सेहवाग फ्लायओव्हर, षटकार आणि अर्धशतक थाटात झोकात तो पूर्ण करतोय. 4थं अर्धशतक अक्षय गायकवाड कडून. आणि विशेष म्हणजे दर्जा होता, फटक्यांमधलं सौंदर्य अफाट होतं. अनुपम देखना खेळ आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळाला अक्षय गायकवाड कडून. एका सुंदर अशी अर्धशतकाची नोंद या मॅच मध्ये आपण पाहिली. अक्षय गायकवाड इज द मॅन. धाव फलक 70 धावा. शेवटचे 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि अक्षय गायकवाड आता सुसाट सुटलेला आहे. डेक्कन एक्सप्रेस ज्यावेळेस दादरवरून सुटते, सुरुवातीला ती सावकाश धावते, परंतु एकदा का डोंबिवली अंबरनाथ तिने ओलांडलं की ती सुसाट सुटते. मग कुणी लाल बावटा जरी पुढे घेऊन उभा राहिला तर थांबत नाही. आणि मला वाटतंय लाल बावटा आलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपला जाईल. ज्या लाल बावट्याची आम्ही चर्चा करत होतो, अखेर ह्या गाडीला ब्रेक लावावे लागले आणि गाडी थांबली. गाडीला स्टेशन मिळालेलं आहे. 70 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद. जवळपास 53 धावा काढून अक्षय गायकवाड बाद झालेला आहे. सुंदर खेळ, म्हणजे काही खेळा ज्या असतात ना त्या सर अशा डोळ्याच्या कुपीमध्ये बंद करून ठेवायच्या असतात. स्मृती पटलावरती त्या चिरकाळ राहणाऱ्या असतात. जसं तुम्ही नागपूरच्या संत्र्याची बर्फी कधी खाल्ली असेल तर तिची चव जशी जिभेवरती खूप काळ रेंगाळत राहते, तशी ही खेळी आहे. इतके सुंदर फटके. मला वाटतं या खेळीचं वैशिष्ट्य काही वेगळंच आहे. चेंडू आकाशामध्ये आणि एकदा का मोठा फलंदाज सापडला की इतर फलंदाजांना असं उडवता येतं. दुसरा फलंदाज देखील बाद होतोय. 4था धक्का धाव फलकावरती. 70 धावसंख्या बोबगाव रायडर्स. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. राहुल कटके स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अजून एक खेळाडू येईल. स्ट्राईक एंड वरती राहुल कटके. त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की राहुल कटकेने 40 ओलांडलेली आहे. अजूनही चिर तरुण आहे, पण 40 ओलांडून तो 40+ मॅचेस सुद्धा खेळतोय. पुण्यामध्ये किंवा बाहेर देखील खूप चांगल्या मॅचेस आणि खूप चांगला खेळ राहुल कटकेकडून आपल्याला बघायला मिळतो व्यावसायिक क्रिकेटमध्ये. वाह, खूप चांगला फटका. आणि राहुल कटके काय आहे हे तो पहिल्या षटकामध्येच त्याची ओळख दाखवतो. इथे 6 धावा. या षटकाराबरोबरच धाव फलकावरती तुम्ही बघाल 76 धावा. 76 धावा. अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या षटकापासून जी सुरुवात झाली, पहिल्या षटकामध्ये थोडीशी संथ खेळी होती. एक चौकार तिथे आला होता, 8 धावा मिळाल्या होत्या. परंतु तिथून पुढे अक्षय गायकवाडनं जो यशाचा चढता आलेख आहे, यशाची जी कमान आहे ती कायम चढती राहिली. आणि अखेर आतापर्यंत पाहिलं आपण तर 76 धावांपर्यंत पोहोचतायत बोबगाव रायडर. निश्चित मोठा खेळ आहे. मोठा धावफलक देखील उभा राहिलेला आहे. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव एवाना. काय घडतंय आता? राहुल कटकेला बाद व्हावं लागेल आणि मला वाटतंय डाव देखील संपेल. यस, 6 चेंडू संपलेले आहेत, त्यामुळे 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 76 धावा, 77 धावा. विजयासाठी 78 धावांचं आव्हान दिवे थंडर संघासमोर. बोबगाव रायडर संघानं खर तर टॉस पराभूत झाले. त्यांना फलंदाजीसाठी यावं लागलं, परंतु अतिशय दमदार सलामी आपण पाहिली ती अमोल आणि अक्षय गायकवाड मध्ये. अमोल बाद झाल्यानंतर अक्षय गायकवाडनं पुढे काही काळ किल्ला लढवला, परंतु तो बाद झाल्यानंतर मात्र धावा पूर्ण थांबल्या. शेवटच्या षटकामध्ये राहुल कटकेनं 7 धावांचं योगदान देत 77 धावांपर्यंत पोहोचवलंय. 78 धावांची गरज आहे. या पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे राजेवाडी रॉयल्स विरुद्ध भिवरी फायटर्स. चला, दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी चला. मला वाटतं अविनाश कटके आणि सागर शिंदे, बरोबर ना?
पिसर्व ग्रामस्थ नामदार विजय बापू शिवतारे युवा मंच आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण याची देही याची डोळा अनुभवतो आहोत. नाणेफेकीचा कौल मैदानामध्ये होतोय. सन्माननीय उद्योजक गणेश शेठ कोलते पाटील आणि सुमितजी बांदल, सुरेशजी कोलते पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. मला वाटते ऋषी खंडागळे आणि सागर शिंदे हे सलाम संघ नायक आहेत. टॉस होतो इथे आणि इथे टॉस जिंकला कुणी? सागर शिंदे. भिवरी फायटर्सनं इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. वा, ज्याच्या मनगटांवरती स्वतःवरती विश्वास आहे त्यामुळे तो खेळाडू तो संघनायक फलंदाजी घेणार हे सर्व श्रुत आहे. या मॅच मध्ये मला वाटतं दुसऱ्यांदा कोणीतरी संघनायक असेल. ही 19वी मॅच आहे आणि 20वी मॅच आहे. 20 मॅच पैकी 18 वेळा टॉस जिंकलेल्या संघनायकाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. दुसऱ्यांदा कोणी संघनायक आहे जो फलंदाजी घेतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा तुम्ही बघत असाल. मैदानाच्या सभोवताली जे फ्लेक्स बघितल्यानंतरच एक भव्यता त्याची लक्षात येते. प्रिन्स मूव्हीज सारखा एक दर्जेदार यूट्यूब चॅनल, PTC लाईव्ह, पुरंदर टेनिस क्रिकेट सारखा चॅनल या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतोय आणि संपूर्ण जगामध्ये म्हणजे मला वाटतं 6 देशांमध्ये बंदी आहे यूट्यूबला. अजून बांगलादेश, मला वाटतं बांगलादेश अफगाणिस्तानमध्ये सुद्धा बंदी येऊ शकते. तालिबानचं तिथे सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर तो देश सुद्धा यूट्यूबला बॅन करणार आहे हे निश्चित आहे. पाकिस्तानमध्ये यूट्यूब बॅन आहे. अशा 6-7 देशांमध्ये बॅन आहे. बाकी सगळ्या देशांमध्ये तुम्ही ही स्पर्धा बघू शकता. थेट प्रक्षेपण म्हणजे इथे टाकलेला चेंडू अख्खा जगभर दिसतो. इतकी चांगली यंत्रणा आज पिसर्वे गावामध्ये आहे. आणि मोबाईलवरती तुम्ही घरामध्ये जर स्मार्ट टीव्ही असेल तर निश्चित प्रकारे तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करून तिथेही घरातल्या टीव्ही वरती सुद्धा सामना बघू शकता. तर सामन्याला सुरुवात होईल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना हा डू ऑर डाय सामना आहे. इथून पाठीमाग तुम्ही काय केलेलं आहे, इथून पुढे तुम्ही काय करणार आहे याला या सामन्यामध्ये महत्व नाही. तुम्ही या सामन्यात काय करताय, इथं जिंकलात तर पुढे चान्स आहे, इथे पराभूत झाल्यानंतर सगळ्या परिश्रमावरती पाणी आहे. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिवे थंडर्स. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्टिअर करायचा होता. खरं तर स्क्वेअर कटचा प्रयत्न होता तिथे फलंदाज प्रतीकचा, तो फसलेला आहे. आपण बघू शकतो स्क्रीनवरती या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय सरपंच बाळासाहेब कोलते पाटील, त्यांच्या समवेत उद्योजक गणेश शेठ कोलते पाटील, त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि या दोन्ही मंडळींनी आणि त्याचबरोबर स्कोरर बरोबर तुम्ही मला सुद्धा बघू शकता. सुमितजी बांदल सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. उजव्या बाहेर, आहा, शॉट दमदार, सीमारेषा पार, 4 धावा. जिथे 4 धावांबरोबर 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू झालेला आहे आणि निर्धार पक्का आहे. दुसऱ्या चेंडूवरती जो हल्ला चढवलाय त्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की दिवे थंडर्स हा कोणत्या ताकदीचा संघ आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, राईज करायचा होता आकाशामध्ये, तिथे प्रयत्न फसलेला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर अडवतोय. 2 धावा इथे मिळतील दिवे थंडरला, अर्थात नकुलला. आणि 2 धावांबरोबर धावफलक 7 धावा. नकुल राठोड एक हाती लढणारा हा खेळाडू आहे. पहिल्या दिवशी 2 मॅन ऑफ द मॅच नकुल राठोडने मिळवल्या, 3ही सामने जिंकले. आणि आता या सामन्यामध्ये देखील हो खाली राहिलेला चेंडू, पुन्हा एकदा अनुमान चुकलं. मोठा फटक्यासाठी तयारीत होता नकुल, तिथे यश मिळालं नाही. क्षेत्ररक्षकांकडून अशी थोडीशी तारांबळ उडते ना, त्यावेळेस फलंदाजांनी धाव घेण्यासाठी तयार असलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा बघतो की पहिली धाव पूर्ण केल्यानंतर फलंदाज खूप पुढे जातात, परंतु त्यामुळं अशा परिस्थितीचा फायदा घेता येत नाही.
तुम्ही डेंजर एंडकडे जर नसाल तर निश्चित प्रकारे क्रीजमध्ये पोहोचल्यानंतर परत दुसऱ्या धावेसाठी रेडी राहिलं पाहिजे. प्रेक्षक आणि त्याचबरोबर मला वाटतं आज ज्यांची टीम इथं असणार आहे, गणेश तात्या कोलते पाटील, हे सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती बघताय. चेंडू आकाशामध्ये. काल संध्याकाळी 3ही मॅचेस धालेवाडी यंगर्स या संघाने देखील उपांत्य फेरी गाठलेली आहे. गणेश तात्या कोलते पाटील आज दिवसभर नाही, ते 4 दिवस ग्राउंडवरच आहेत. बाकी सगळी कामं जी असतील, बिझनेस वगैरे सगळं इथं विश्रांती दिलेली आहे सगळ्या मंडळींनी. खरं तर हे गाव शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रामध्ये देखील या गावातील अनेक तरुणांनी मोठी झेप घेतलेली आहे आणि सगळी मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं आज गावात आहेत. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू, इथे प्रश्न पंचांकडे विचारलेला आहे, पंचांकडून कुठलंही उत्तर येत नाहीये आणि धाव मात्र मिळणार नाही धावफलकावरती. 10 धावा षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपल्याचा इशारा येतोय. पहिलं षटक संपलं, 10 धावा. खरं तर 78 धावा 6 षटकामध्ये पार करायच्या आहेत. त्यामुळं जवळपास 13 धावांची सरासरी गरजेची, जवळपास म्हणण्यापेक्षा पूर्ण 13 धावांची सरासरी गरजेची आहे. असू शकते. पाहायचंय नकुल राठोड नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. काल आपण राहुल राठोडला बघितलं होतं ग्राउंडवरती. नकुल राठोड या दोन्ही भावांनी निश्चित एक पुरंदर टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे. प्रचंड आक्रमकता दोघांकडे आहे. ओहो, इथे बाउन्सर होता चेंडू मध्ये आणि पुन्हा एकदा अनुमान चुकलं. 1 धाव इथे मिळेल, अर्थात बॅटची कड असावी. चेंडू त्यानंतर डोक्याला आदळलेला असावा. नशिबवान ठरला इथं मी तर म्हणेल नकुल राठोड की चेंडू अधिक उंच गेला नाही, अन्यथा झेल देखील होऊ शकला असता. बहुतेक चेंडू जोरात आदळलेला आहे, परंतु टेनिस बॉल आहे त्यामुळं फारशा मोठ्या दुखापतीची शक्यता नाही. तरी देखील थोडी विश्रांती त्याला गरजेची आहे. विनोद जाडे सर मैदानामध्ये जात आहेत. एबर्टचा चेंडू फिल ह्युजेसचा असाच उसळलेला चेंडू कानाच्या मागच्या बाजूला आदळला आणि मैदानावरच तो गतप्राण झाला. त्याच्या अगोदर मला वाटतं 1998 साली घटना घडली होती की रमन लांबा सुद्धा सिली पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा देखील असाच डोक्यावरती चेंडू आदळला आणि त्याला देखील मैदानातच गतप्राण व्हावं लागलं होतं. अशा घटना घडलेल्या आहेत. विनोद झाडे सर मैदानामध्ये जात आहेत, निश्चित बघतील ते काय आणि थोडंसं त्याच्यावरती उपचार केले जातील आणि तो पुन्हा एकदा ताजा तवाना होईल, फ्रेश होईल. तो नकुल राठोड आहे. अशा छोट्या संकटांना, छोट्या अडचणींना घाबरून जाणारा नाहीये. तो लढवय्या खेळाडू आहे. पाहूया त्याला गरज किती आहे, जखम किती मोठी. टेनिस क्रिकेट, आता लेदर क्रिकेटचा चेंडू तुम्ही बघितला असेल तर 165 ग्रॅम वजनाचा असतो. टेनिस बॉल 110 ग्रॅम वजनाचा असतो आणि फार तर जडातला जड टेनिस बॉल 120 ग्रॅम वजनाचा असतो आणि त्यामुळं त्याने मोठा आघात होणार नाही. या स्पर्धेची जी कमान तुम्हाला बघायला मिळते, पुरंदर प्रीमियर लीग 2021 तालुक्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं स्वागत करण्यासाठी माननीय नामदार विजयबापू शिवतारे मित्रमंडळ पुरंदर हवेली, लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे यांच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. तिथे नामदार विजयबापू शिवतारे यांची प्रसन्न छबी आणि त्याचबरोबर पिसर्वे गावचा विश्वास
ज्यांच्यावरती आहे, गावाने ज्यांच्या खांद्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि गावचं नेतृत्व करण्याची संधी ज्यांना दिली, प्रथम नागरिक बाळासाहेब कोलते पाटील यांचे देखील प्रसन्न छबी तिथे सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत करते. मॅचकडे जाऊया. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि इथे नकुल राठोड थोडासा जखमी झाला. ही गोष्ट मला वाटतं बोबगाव रायडरसाठी निश्चित आशादायक जरी असली तरी सुद्धा जखमी वाघ आणि डिवसलेला नाग हा किती धोकादायक असतो हे कदाचित तुम्ही अजून कोणी अनुभव घेतला नसेल, मी पण नाही घेतला. पण मॅच मध्ये या घटनेमुळे किती उसळून बाहेर पडतोय नकुल बघायचं. यस, त्या गोष्टीची मी चर्चा करत होतो या आणि तीच गोष्ट इथे होते. नकुल राठोड कडून एक घणाघाती षटकार. घणाघाती घाव घालतात चेंडूवरती, आसूड ओढतात अक्षरशः. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, इथे काय करायचंय, धाव घ्यायचा इरादा होता परंतु नॉन स्ट्रायकर फलंदाज प्रतीक त्याला नकार देतोय. जास्त रिस्क घेण्याची गरज नाहीये. जोपर्यंत नकुल राठोड मैदान लक्ष दृष्टिक्षेपात असणार आहे दिव्य थंडर्सच्या. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 18 धावा आहेत. स्ट्राइक एंड वरती नकुल तर गोलंदाजीसाठी अमोल. या षटकामध्ये 8 धावा अमोलने केवळ मोजलेल्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे फसलेला आणि बरेच वेळा आपण पाहिलं असेल नकुल राठोडच्या फलंदाजीमध्ये तर तो तब्बल 2 बॉल डॉट खेळलेला आहे आणि प्रतीक देखील 2 बॉल डॉट खेळलेला आहे. 12 चेंडूपैकी 4 चेंडू निर्धाव आहेत आणि इतर चेंडूमध्ये 18 धावा धावफलकावरती नोंदवण्यात यश आलेलं आहे. अर्थात 9 धावांची सरासरी पॉवर प्ले मध्ये आहे, ही खूप कमी आहे. 13 धावांची सरासरी पाहिजे प्रत्येक षटका पाठीमागं, परंतु बोबगाव रायडर्सच्या गोलंदाजांनी इथे कोंडी केलेली आहे. ही कोंडी फोडणं गरजेचं आहे. वीर अभिमन्यूला चक्रव्यूह फोडता आलं नव्हतं, चक्र भेदलं होतं परंतु पुन्हा त्यातून नव्हतं. वेढा फोडणं हे निश्चित महत्वाचं आहे. इथे उद्योजक आणि या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सन्माननीय दादासाहेब मारणे उद्योजक पिंपरी यांचं आगमन इथे झालंय. त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. त्याबरोबर सन्माननीय विलासजी बहिरट आणि मेघनाथ नारायण कोलते पाटील यांचंही आगमन मंचावरती झालेलं आहे. काही क्रीडा रसिक तुम्ही पाहताय की आपल्या 2 व्हीलर्स वरती बसून जिथे गाडी पार्क केली तिथेच बसून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आमचे कॅमेरामन त्यांनाही टिपतात. विशेष म्हणजे 3 कॅमेरे ही स्पर्धा थेट कव्हर करतात, त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने देखील या स्पर्धेचं चित्रण केलं जातं खूप छान प्रकारे. त्याचं एडिटिंग तुम्ही बघत असाल. टेक्नॉलॉजीचा अतिशय दर्जेदार वापर करून हे सगळा योजना प्रिन्स मूव्हीज आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय. भिंतीवरती सुद्धा काही क्रीडा रसिक बसलेले आहेत, तिथूनही सामन्याचा आस्वाद घेत आहेत. ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जातील आज दिवसभरामध्ये. पुरंदर टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि प्रिन्स मूव्हीज भिवंडी यांच्या माध्यमातून. चला मॅच मध्ये जाऊ जिथे धावफलकावरती आपण बघतोय धावा 19. षटक क्रमांक 3 प्रीतम गोलंदाजी मार्कवर. नकुल ऑन स्ट्राइक. नकुलची बॅट धावा केव्हा बोलते हे बघायचे. आखूड टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे. एकाच धावेची अपेक्षा इथे ठेवता येईल. एका धावे बरोबरच धावफलक पुढे 20 धावा. 20 रन ऑन बोर्ड. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केलेला आहे आपण बघितलं ते, परंतु फटके परफेक्ट कनेक्ट करता आले नाहीत फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांकडून आज तीच गोष्ट आहे, जी लय पाहिजे होती, जो रिदम पाहिजे होता तो दोघांनाही मिळालेला नाहीये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू. विशेष करून राहुल कटके गोलंदाजी मार्कवर, प्रीतम गोलंदाजी मार्कवरती आहे. राहुल एस्टनच्या पाठीमागे तुम्ही बघाल. यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू लेंथ किती कव्हर करतो हे बघू. आणि तिथे टिपला झेल.
फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. पहिला धक्का दिवे थंडर संघाला. पिसर्वे गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा या सामन्यांचा आनंद, मी गेले 4 दिवस बघतोय की टोपी घातलेली लोक देखील सामने बघतायत. ज्येष्ठ मंडळ आहेत. तुमच्या गावात फेटेवाले आहेत का? फेटे फेटे घालतात का ज्येष्ठ मंडळी तुमच्या गावात? काही गावांमधून फेटे गायब झालेले आहेत, पण अजून टोप्या शिल्लक आहेत. आणि ही माणसं खरं तर खूप मोठा मार्गदर्शक असतात, खूप मोठा आधार असतात. त्यांचं योगदान समाजामध्ये खूप महत्वाचं आहे. इथे नकुल देखील बाद. नकुल राठोड ज्या खेळाडू भोवती सगळा डाव फिरत होता आणि नकुल राठोड अत्यंत स्वस्तात इथे बाद होतोय. खूप प्रयत्न केले त्याचे, पण आज कनेक्शन होत नव्हतं. कुठंतरी माशी शिंकली होती. एक षटकार निश्चित मिळाला त्याला, परंतु तो आपला खेळ पुढे चालू ठेवू शकलेला नाहीये. धावफलकावरती आपल्याला बघायचे 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना आता मात्र मी म्हणेल की बोबगाव रायडर्सनं या सामन्यामध्ये घट्ट मांड बसवलेली आहे. घोड्यावरती जशी मांड मजबूत ठोकल्यानंतर आपण किती भरधाव घोडा फेकू शकतो, तशी इथं मांड मजबूत बनवलेली आहे. आणि आता रोखणार कसं तुम्ही बोबदेव रायडर्सला हे बघायचंय फलंदाजांकडून. फलंदाजीसाठी यावेळेस आता दोन्ही सलामीवीर परतले आहेत. दत्ता आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये उपांत्यपूर्व फेरीची पहिली लढत आपल्या समोर होते. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि तिसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा प्रीतम तयार आहे. इथं डावाला त्याने खिंडार पाडलं आणि आता तो भगदाड पाडतो की काय बघायचंय. 2 फलंदाज लागोपाठ बाद करत तो ऑन हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिकची संधी इथे प्राप्त होईल. आणि पायावरती चेंडू आदळलेला आहे. गोलंदाजांकडून कुठलं अपील नाही, यष्टिरक्षकाने कुठलं अपील केलं नाही. पायावरती चेंडू आदळल्यानंतर हमखास लेग बिफोर विकेटचं अपील केलं जाईल. हा तरीच मी गेले 4 दिवस बघतोय कोणताच खेळाडू LBW आउट झालेला नाहीये. आपण तुर्तास या स्पर्धेपुरता तो नियम बाजूला ठेवलेला आहे. 36व्या क्रमांकाचा नियम आहे. आकाशामध्ये चेंडू मात्र क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. जोपर्यंत ते चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव, मला वाटतं नो बॉल सुद्धा आहे, त्यामुळं झेल टिपला असला तरी देखील त्याच्यावरती धावा फलंदाज बाद होणं अशक्य होतं. पुढचा बॉल फ्री हिट असेल. आणि 2 धावांबरोबर 22 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये तुम्ही प्रीतमची गोलंदाजी बघितली असेल तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर 2 विकेट, लाल गोल तुम्हाला युट्यूब वरती दिसत आहेत. त्यानंतर डॉट आणि परत एक निर्धाव चेंडू. प्रीतमचं षटक पुढे पुढे जात राहील, परंतु फलंदाजांना अजून सरासरीपर्यंत पोहोचताना अडचण येत आहेत. मागे राहत आहेत. आतली कट घेतल्यानंतर फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावबाची संधी असेल इथे, परंतु दोन्ही धावा व्यवस्थित पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली. 24 वरती पोहोचतील आणि या बरोबरच धावफलक 2 गडी बाद 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपेल. 8 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे राखलेली आहे. 13 धावांची सरासरी गरजेची होती. आता तुम्ही आस्किंग रन रेट बघाल तर तो 18च्या पुढे आहे. 78 धावांचं आव्हान होतं. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये
18 चेंडू 54 धावांची गरज आहे. दिवे थंडर्स विरुद्ध बोपगाव रायडर्स या दोन संघामध्ये मॅच. लागोपाठचे 3 सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये बोपगाव संघाची गाठ इथे पडलेली दिवे थंडर्सला, परंतु अडचणी त्यांच्या समोर मोठ्या उभ्या आहेत. अमोल पूलचा हा प्रयत्न, ओहो तिथे अडवला चेंडू. वॉट अ स्टॉप. 6 धावा त्याने सेव्ड केलेल्या आहेत. जेल सुटला असेल कदाचित, परंतु तिथे षटकार वाचवला आणि त्यासाठीच खेळाडूंकडून त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं जाते. हे अभिनंदन असतं, हे कौतुक असतं, हे निश्चित मोठी एनर्जी देत असतं. युट्यूबचे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून बघताय की त्यानं अगदी 2 इंच आतमध्ये सीमारेषेचा चेंडू अडवलेला आहे. 5 धावा सेव्ड केलेल्या आहेत आणि ज्यावेळेस मोठ्या फटक्यावरती धावा येत नाही त्यावेळेस फ्रस्ट्रेशन येतं फलंदाजांमध्ये देखील. ते कोणत्याही चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे चुका होण्याची शक्यता जास्त असते. अमोलचं दुसरं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आणि त्यानंतर या षटकामध्ये एक चांगला कव्हर ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावांबरोबर धावफलकावरती 29 धावा. खाली राहतो चेंडू. सकाळपासून ज्यावेळेस अक्षय गायकवाड फलंदाजी करत होता, चेंडू तो त्याला पाहिजे तसा मिळत होता असं वाटत होतं. खूप चांगला प्रयत्न इथे पाहिला आपण आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. प्रार्थना करतो सुखी ठेवतील मी जिच्यावर प्रेम करतो. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना डावखुरे हाताचा फलंदाज काय नाव त्याचं, दत्ता स्ट्राईक एंडवरती. दत्ताकडून एक चौकार, 2 चौकार दत्ताच्या बॅटमधून आलेले पाहिले. ओहो परत एकदा दत्ताचा भीषण प्रहार चेंडूवरती, पण अडथळा आहे मैदानावरती. तिथे 2 धावा दत्ताला मिळतील. या षटकामध्ये काही प्रमाणात धावा दत्ताने मिळवलेल्या आहेत. तब्बल 12 धावा या षटकामध्ये आल्यात. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे, परंतु 4ही षटकं आपण बघितले असेल तर 13 धावांची जी सरासरी आणणारी एकही षटक नव्हतं. सरासरीपेक्षा 4ही षटकामध्ये कमी धावा आल्यात आणि आता पुढच्या 2 षटकामध्ये तेवढा प्रेशर असणार आहे. छत्तीस धावा धावफलकावरती आपण बघतोय. 78 धावांची गरज होती विजयासाठी. अजूनही 42 धावा गरजेच्या आहेत. 12 चेंडू 42 धावा. या मैदानामध्ये 12 चेंडू 42 धावा देखील होऊ शकतात, झालेल्या आहेत. 88 धावांचं आव्हान सुद्धा इथे कमी पडलेलं आहे. त्यामुळं धावांचा पाठलाग करणं या मैदानामध्ये सोपं आहे. बऱ्याच वेळा आम्ही बघितले, परंतु एक बाजू ती जरी असेल तरी या मैदानामध्ये 6 षटकामध्ये 46 धावा सुद्धा रोखण्यात आलेल्या आहेत. तिथे सुद्धा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळं इतिहास फलंदाजी आणि गोलंदाजांच्या बाजूने आहे इथे. पण शेवटची 12 चेंडू आणि हे 42 धावांचं अंतर दिवे थंडर संघ कसा ओलांडतो. हो हो बॅक टू बॉलर आणि काय क्लास कॅच तिथे दाखवलाय प्रीतम.
एवढ्या कमी वेळामध्ये तो इतका सहज त्याने कॅच टिपला की जणू काही वाट बघतोय तो कॅचची, काय येतोय माझ्याकडे आणि मी अलगद टिपतोय, इतका सहजपणे. अक्षयने देखील असा एक कॅच पकडला होता आणि प्रीतम अप्रतिम झेल. तिसरा फलंदाज गमावला इथे दिवे थंडर संघानं. धावफलकावरती 36 धावा. नवीन फलंदाज गणेश जावळे. संघनायक गणेश जावळे स्ट्राईक एंडवर. आखूड टप्प्याचा चेंडू, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला तिथे स्क्वेअर लेगला. खराब क्षेत्ररक्षण, एकच धाव गणेश जावळे घेतोय आणि एका धावेबरोबर 37 धावा. संघनायकाची जबाबदारी आहे येथून पुढे 10 चेंडूमध्ये उरलेलं आव्हान पार करणं. नेता जोपर्यंत लढतो तोपर्यंत सैन्य सुद्धा लढत राहतं. दत्तासाठी पायाचा वेध घेणारा हा चेंडू होता, परंतु धावा घ्यायला नकार दिलाय आणि दत्ता स्ट्राईक एंडला होते. आता फक्त मोठे फटके खेळायचे, षटकार खेळायचे आणि हाच इरादा आहे. कारण गणेश जावळेला सुद्धा माहिती आहे की षटकारानेच आपण जिंकू शकतो. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. म्हणजे बहुतांश 7 षटकार या 9 चेंडूपैकी खेळायचे आहेत. ही गोष्ट निश्चित अवघड आहे, परंतु अशक्य असं मी म्हणणार नाही. स्लोवर वन, गती परिवर्तन करताना अप्रतिम गोलंदाजी इथे प्रीतम कडून आणि तो फलंदाजांना कसा अडचणीत आणतोय आपण बघतोय. फलंदाजांच्या नाकी न आणलेत त्याने आज प्रीतमने. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. या षटकामध्ये देखील 1 विकेट त्याने नोंदवलेली आहे. वाईड चेंडू असेल, धावा 1 ने पुढे जाईल. 38 धावा, अजून 40 धावा हव्यात. 8 चेंडू 40 धावा. सामन्यामध्ये मला वाटते सगळ्या आघाड्यांवरती बोबदेव रायडर संघाने इथे पकड मिळवलेली आहे. फलंदाजीमध्ये अक्षय गायकवाडनं ज्या पद्धतीची सफाईदार फलंदाजी केली, त्याच्या बॅटमधून जे फटके, तो जणू काय मोरपीस फिरवत होता बॉलवरून. इतका सहज फटका खेळत होता तो. चित्रकार जसा कुंचला फिरवतो आणि सुंदर चित्र तयार करतो ना, अक्षय गायकवाडने असे फटके खेळले होते. 53 धावांची खेळ त्याने उभी केली. परत एकदा इथं बॅक टू बॉलर आणि मला वाटतंय टप्पा पडल्यानंतर चेंडू तुम्ही रिप्ले मध्ये परत बघू शकता. एक टप्पा पडून त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि खर तर असं जाणवलं होतं की पहिल्यांदा त्याने झेल टिपलेला आहे, परंतु पहिला बाउन्स पडलेला आणि त्यामुळंच खिलाडी वृत्ती दाखवली तिथं प्रीतमनं. षटक संपलं, अप्रतिम षटक. या अगोदरचं षटक आणि दुसरं षटक हे जखमेवरती मीठ चोळणार होतं, कारण दोन्ही षटकांमध्ये चौकार तर खेळू दिला नाहीच, पण 3 गडी बाद केलेत प्रीतमने. 6वं षटक कोणावरती विश्वास टाकला जाईल. अक्षय गायकवाडनं पहिलं षटक टाकलं होतं, त्यानंतर अमोलनं 2 षटकं टाकलेली आहेत, प्रीतमने 2 षटकं टाकलेली आहेत आणि शेवटचं षटक राहुल कटके. 6 चेंडू 40 धावा. फक्त 6 चेंडू चांगले टाकायचे. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे प्रीतम. क्षेत्ररक्षणामध्ये प्रीतमनं कमाल केली.
इतिहास आहे, मराठ्यांचा इतिहास आहे. इथे लढाई सुरूच आहे, परंतु काही प्रमाणात माघार लढाईमध्ये आपण दिवे थंडरशी बघतोय. दत्ता सन्मान देतोय या परिस्थितीमध्ये चेंडूला आणि तो नॉन स्ट्राईक एंडला येतोय. पहिला सामना भारताने खेळला होता वर्ल्ड कप मधला 1975 साली इंग्लंड विरुद्ध. 60 षटकांची मॅच होती. 302 धावा इंग्लंड संघाने बनवल्या आणि भारताचा संघ पाठला करायला आला. तर 174 चेंडूमध्ये 36 धावा तिथे सुनील गावस्करने काढल्या होत्या आणि इथे खणखणीत फटका, निश्चित परफेक्ट ड्राईव्ह होता 6 धावांसाठी. आणि मला वाटते अजून एक चेंडू शिल्लक आहे या डावातला. सचिन इज द मॅन. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस सचिनला निर्धाव ठरतो आणि याच बरोबर खूप मोठा विजय संपादन केला जाईल.